नमस्कार, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। कोणते यूट्यूबर महिन्याला किती इन्कम मिळवतात यावर याआधीच मी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत आणि आता बऱ्याच जणांनी मला पुन्हा कमेंट केल्या, ज्यामध्ये त्यांनी मला काही यूट्यूबरची नावे देखील सजेस्ट केली आहेत। म्हणूनच आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे। हा खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। त्याआधी पुन्हा एक डिस्क्लेमर तुमच्यासाठी। यूट्यूब व्हिडिओमध्ये जेवढ्याही यूट्यूबरची इन्कम सांगितली जाईल ती त्यांना येणारे व्ह्यूज आणि आरपीएम यावर आधारित अंदाजे रक्कम आहे। यापेक्षा काही महिन्याला त्यांना जास्त इन्कम होऊ शकते किंवा काही महिन्याला यापेक्षा कमी देखील त्यांना इन्कम होऊ शकते। आता पहिलं यूट्यूब चॅनल आहे शुभ जिंदगी। या यूट्यूब चॅनलच्या ओनर आहेत शुभांगी ताई। तुम्ही जर यांच्या चॅनलला व्हिजिट केलं तर यांच्या चॅनलवर तुम्हाला डेली ब्लॉग्स पाहायला मिळतील किंवा ते कुठे फिरायला वगैरे गेले तर ते देखील ते व्हिडिओ शेअर करतात। त्यांच्या चॅनलवर 34.2 हजार सबस्क्रायबर आहेत आणि आजपर्यंत त्यांनी 1300 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। आता तुम्ही जर त्यांची महिन्याची इन्कम बघितली तर ती 8 ते 10 हजारांपर्यंत कमीत कमी असू शकते। एखाद्या महिन्याला त्यांना यापेक्षा देखील जास्त इन्कम होऊ शकते किंवा कमी सुद्धा होऊ शकते। आता दुसरं यूट्यूब चॅनल आहे जे की बरेच संघर्ष केल्यानंतर आज इथपर्यंत पोहोचलेलं आहे। ते म्हणजे तुमच्या सगळ्यांचं फेवरेट मूड अँड फूड मराठी, जे की बऱ्याच जणांना आवडत देखील असेल। ज्या चॅनलच्या ओनर आहेत रेश्माताई। त्यांच्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज दाखवल्या जातात। त्यांच्या चॅनलवर एकूण सबस्क्रायबर आहेत 5.8 लाख आणि आजपर्यंत त्यांनी जवळपास 1000 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। आता त्यांची जर तुम्ही महिन्याची इन्कम बघितली तर त्यांना महिन्याला यूट्यूबमधून कमीत कमी 10 ते 12 हजार मिळत असतील आणि ते आता बऱ्यापैकी कोलॅबरेशन देखील करतात। त्याची जी इन्कम येत असेल ती वेगळी असेल। तसंच त्या इतर सोशल मीडिया साइट्सवर देखील आहेत, तिथली त्यांची जी इन्कम असेल ती वेगळी आहे। तसंच त्यासोबतच त्या टिफिन सर्व्हिस देखील देतात, त्यामधून येणारी इन्कम वेगळी। जर आपण टोटल केलं तर कमीत कमी 20 ते 25 हजार महिन्याला त्या कमवत असतील, पण त्यामागे तेवढी मेहनत देखील आहे। आता तिसरं यूट्यूब चॅनल आहे क्रेझी फूडी रंजिता। या चॅनलवर एकूण सबस्क्रायबर आहेत 7.43 लाख आणि जवळपास 1500च्या वरती त्यांनी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। त्यांच्या चॅनलवर काही डेली ब्लॉग्स तर काही व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल्समध्ये जाऊन तिथले खाद्यपदार्थ खाणं आणि एक्सप्लोर करणं असं त्यांचे व्हिडिओ बाकीचे असतात। आता आपण त्यांची महिन्याची यूट्यूब इन्कम बघितली तर ती कमीत कमी 30 हजारांपर्यंत असेल, ही सुद्धा कमी आहे। आता मागच्या 2-3 महिन्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये त्या जेव्हा बाहेर फिरायला गेल्या होत्या तेव्हाचे त्यांच्या व्हिडिओला खूप जास्त व्ह्यूज आलेले आहेत। त्या महिन्याची त्यांची जी यूट्यूब पेमेंट असेल ती यापेक्षा सुद्धा जास्त असेल। ते आता व्ह्यूजवर अवलंबून असतं। जर त्या काही कोलॅबरेशन करत असतील तर त्यामधून येणारी इन्कम वेगळी असेल किंवा सेमच जर त्या सुद्धा इतर सोशल मीडिया साइट्सवर असतील तर तिथली मिळणारी इन्कम देखील वेगळी आहे। असं जर आपण सगळं इन्क्लूड केली तर जवळपास एखाद्या महिन्याला त्यांना 60 ते 70 हजार इन्कम होऊ शकते किंवा एखाद्या महिन्याला 50-60 हजार तरी होऊ शकेल। आता चौथं यूट्यूब चॅनल आहे कविताज किचन। हे एक हिंदी कुकिंग चॅनल आहे। हे देखील बऱ्याच जणांचं फेवरेट असेल। यावर टोटल सबस्क्रायबर आहेत 1.45 करोड आणि जवळपास 2000च्या वर त्यांनी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। त्यांच्या चॅनलवर वेगवेगळ्या युनिक रेसिपीज अपलोड केलेल्या असतात। आता त्यांची महिन्याची इन्कम बघितली तर ती असेल कमीत कमी फक्त यूट्यूब व्हिडिओमधून 50 हजार आणि जे कोलॅबरेशन करत असतील त्याचं वेगळं। इतर सोशल मीडिया साइटवर देखील त्या काम करत असतील तर तिथली कमाई सुद्धा वेगळी आहे किंवा अजून त्यांचं दुसरं एखादं चॅनल असेल तर त्याची कमाई वेगळी आहे। जर आपण सगळं कॅल्क्युलेट केलं तर 70,000 ते 1 लाखांपर्यंत त्यांचं इन्कम असेल किंवा एखाद्या महिन्याला त्यापेक्षा देखील जास्त, कारण त्यांच्या चॅनलवर सबस्क्रायबर खूप जास्त आहेत। त्यामुळे त्या जेही कोलॅबरेशन करत असतील त्याची किंमत देखील त्या जास्तच घेत असतील। पाचवा यूट्यूब चॅनल आहे सायली पिसाळ। त्यांच्या चॅनलवर तुम्हाला डेली ब्लॉग्स पाहायला मिळतील। त्यांचे एकूण सबस्क्रायबर आहेत 93,000 आणि व्हिडिओ त्यांनी आजपर्यंत अपलोड केलेले आहेत जवळपास 900। त्यांना 15 ते 20 हजार महिन्याला फक्त यूट्यूबच्या व्हिडिओमधून इन्कम होत असेल, ही खूप कमी आहे। पण त्या कोलॅबरेशन खूप जास्त करतात। त्यांना कोलॅबरेशनचे पैसे यूट्यूब पेमेंटपेक्षा देखील जास्त मिळतात।
तसेच ते इंस्टाग्रामवर देखील ॲक्टिव्ह असतात, तिथे देखील त्या कोलॅबरेशन करतात. त्यामुळे कोलॅबरेशन प्लस यूट्यूब जर तुम्ही कंबाईन केलं तर त्यांना ती कमाई एखाद्या महिन्याला 50,000 तर एखाद्या महिन्याला 60,000पर्यंत देखील जाऊ शकते. ते त्यांच्या कोलॅबरेशनवर अवलंबून आहे. आता या पुढचं यूट्यूब चॅनल आहे प्रतीक्षा शिंदे. या चॅनलच्या ओनर आहेत प्रतीक्षाताई. त्यांचं एक डेली ब्लॉगिंगचं चॅनल आहे, ज्यावर शॉर्ट व्हिडिओ देखील भरपूर असतात. त्यांच्या चॅनलवर एकूण 1.78 लाख सबस्क्रायबर आहेत आणि त्यांनी जवळपास 400 ते 450 व्हिडिओ आजपर्यंत अपलोड केलेले आहेत. आणि त्यांना फक्त यूट्यूब व्हिडिओमधून दर महिन्याला 15 ते 20,000 इन्कम होत असेल, पण ते कोलॅबरेशन जास्त करतात, त्यामुळे त्यांच्या कोलॅबरेशनचे पैसे थोडे जास्त मिळत असतील. त्यांचे इतर सोशल मीडिया साईट्सवर किंवा कोलॅबरेशनचे सगळे पेमेंट जर आपण एकत्र केलं तर जवळपास त्या महिन्याला 30,000पर्यंत तरी कमवत असतील कमीत कमी, किंवा एखाद्या महिन्याला यापेक्षा जास्त सुद्धा असू शकतं. आता 7वं यूट्यूब चॅनल आहे गणेश शिंदे मोहोळ. यांचं एक डेली ब्लॉगिंग आणि कॉमेडी व्हिडिओचं चॅनल आहे, ज्याच्यावर 15 लाख सबस्क्रायबर आहेत आणि जवळपास 2,000 व्हिडिओ त्यांनी आजपर्यंत अपलोड केलेले आहेत. आता त्यांची आपण फक्त यूट्यूब व्हिडिओची इन्कम बघितली, फक्त गणेश शिंदे मोहोळ या एका यूट्यूब चॅनलची, तर दर महिन्याला 20 ते 25,000 त्यांना मिळत असतील. पण लक्षात ठेवा, ते इंस्टाग्रामवर देखील चांगलेच ॲक्टिव्ह आहेत. तसेच त्यांनी एक कपड्यांचं शॉप देखील ओपन केलेलं आहे. शिवाय ते जर काही कोलॅबरेशन करत असतील किंवा फेसबुकवर देखील जर ते व्हिडिओ अपलोड करत असतील, या सगळ्या गोष्टींमधून जी कमाई होते ती सुद्धा त्यांची वेगळी आहे. आणि जर अजून इतरही त्यांचे चॅनल असतील तर त्याची येणारी कमाई सुद्धा वेगळी असेल. सगळं जर तुम्ही टोटल केलं तर ते सुद्धा कमीत कमी 50 ते 70,000 महिन्याला कमवत असतील. आता या पुढचं 8वं यूट्यूब चॅनल आहे कोमल ओम सावळे. यांच्या चॅनलवर 11.8 लाख सबस्क्रायबर आहेत आणि जवळपास 2,000 व्हिडिओ त्यांनी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही त्यांची महिन्याची इन्कम बघितली फक्त याच चॅनलवरची, तर ती असेल कमीत कमी 60,000. पण त्यांचे अजून देखील इतर 2 चॅनल आहेत, तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुक किंवा कोलॅबरेशन असं सगळं काही ते करतात. या सगळ्यांची इन्कम जर तुम्ही एकत्र केली तर कमीत कमी 1 लाखांपर्यंत महिन्याला ते कमवत असतील, किंवा काही वेळेस यापेक्षा देखील जास्त इन्कम त्यांना होत असेल. आता या पुढचं यूट्यूब चॅनल आहे निकिता देशमुख. या चॅनलच्या ओनर आहेत निकिताताई. त्यांच्या चॅनलवर 1.94 लाख सबस्क्रायबर आहेत. त्यांनी आजपर्यंत 850च्या वर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आता जर तुम्ही त्यांच्या महिन्याची इन्कम बघितली तर ती काही जास्त नाही, कारण ते घर मुलं सगळं सांभाळून यूट्यूब चॅनल चालवतात. वेळ मिळेल तसा व्हिडिओ अपलोड करतात. त्यांची महिन्याची इन्कम असेल कमीत कमी 10 ते 12,000. आता एखाद्या महिन्याला त्यांना यापेक्षा कमी सुद्धा होऊ शकते किंवा यापेक्षा जास्त देखील होऊ शकते. आणि जर त्या एखाद्या महिन्याला कोलॅबरेशन करत असतील तर त्यामधून येणारी जी ही इन्कम असेल ती वेगळी असेल, किंवा त्यासुद्धा सेमच इतर सोशल मीडिया साईट्सवर असतील तर तिथली इन्कम सुद्धा वेगळी असेल. आता आपलं लास्ट 10वं यूट्यूब चॅनल आहे शुभांगी शिंदे. यांच्या चॅनलवर 2.58 लाख सबस्क्रायबर आहेत आणि जवळपास त्यांनी 1,500च्या वर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आता तुम्ही जर त्यांच्या महिन्याचं पेमेंट विचारत असाल तर ते पेमेंट त्यांना फक्त कमीत कमी 8,000 इतकंच होत असेल, किंवा एखाद्या महिन्याला यापेक्षा जास्त येऊ शकतं किंवा कमी सुद्धा होऊ शकतं. कारण त्यांच्या घरात आता नवीनच छोटंसं बाळ आहे, त्यामुळे जास्त त्या व्हिडिओ अपलोड करत नाहीत. आणि जर त्या इतर सोशल मीडिया साईटवर असतील किंवा रील्स वगैरे फेसबुकवर अपलोड करत असतील तर त्यामधून त्यांना जी इन्कम होत असेल ती वेगळी असेल. मागच्या 2 व्हिडिओंमध्ये मला बऱ्याच जणांनी कमेंट विचारल्या होत्या की तुला या सगळ्या यूट्यूबरचे पेमेंट कोणी सांगितलं आहे जे तू आम्हाला सांगते. तर मी तुम्हाला सांगेल की ज्यांनी आधीचे 2 व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी बघा. त्यामध्ये मी व्यवस्थित सांगितलं आहे की या यूट्यूबरचं पेमेंट मला कोणी सांगितलं किंवा मला कसं कळालं. किंवा अजून बऱ्याच जणांचा प्रश्न होता की कोलॅबरेशन म्हणजे काय असतं, ते सुद्धा मी डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही मागील 2 व्हिडिओ देखील आपल्या चॅनलला भेट देऊन अवश्य बघा, किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. आशा आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल किंवा त्यामधून थोडंफार मोटिवेशन मिळालं असेल आणि तुम्ही देखील लवकरात लवकर तुमची नवीन यूट्यूब जर्नी देखील सुरू करा. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक.